जय श्रीराम. भूषणांनी शिवाजी महाराजांचं वर्णन करत असताना म्हणून ठेवलेलं आहे की दशरथ जू के राम भय वसुदेव के गोपाल सोई प्रगट्यो साहिके श्री शिवराजे भुवाल. याचा अर्थ असा की दशरथाच्या पोटी जसा श्रीरामांनी जन्म घेतला, वसुदेवाच्या पोटी जसा श्रीकृष्णाने जन्म घेतला, त्याच प्रकारे शहाजीराजांच्या पोटी शिवाजी महाराजांनी जन्म घेतलेला आहे. अशाच आशयाचा आणखीन एक छंद मागील काही दिवसांपूर्वी मी आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केला होता. त्यावर एकाने कमेंट करून विचारलं की तुम्ही शिवाजी महाराजांना श्रीकृष्णाचा अवतार कसा म्हणता. तर त्या व्यक्तीने आधी ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की शिवाजी महाराज हे श्रीकृष्णाचा अवतार आहेत हे असं माझं वैयक्तिक मत नाही. मी त्या व्हिडिओमध्ये असं कुठेही म्हणले नाही की मी शिवाजी महाराजांना विष्णूचा अवतार म्हटलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की शिवाजी महाराजांचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी या हिंदुस्थानाची परिस्थिती नेमकी कशा प्रकारची होती आणि शिवाजी महाराजांचा जो जन्म झाला त्यानंतर शिवाजी महाराजांनी या पृथ्वीवर जे कार्य केलं त्यामुळे त्या काळच्या सगळ्या समकालीन लोकांनी शिवाजी महाराज हे श्री विष्णूचा अवतार आहेत किंवा शिवशंकराचा अवतार आहेत असं म्हटलेलं आहे. कवी भूषण हे एकटेच असे नाहीयेत ज्यांनी शिवाजी महाराजांना पाहून शिवाजी महाराज हे श्री विष्णूचा अवतार आहेत असं म्हटलेलं आहे. खरं तर शिवाजी महाराजांची श्रीकृष्णाची आणि श्रीरामांची तुलना या कलियुगामध्ये तरी शिवाजी महाराजांच्या चरित्रानंतर बऱ्याच लोकांनी केलेली आपल्याला आढळून येते. पण समकालीन असणारे असे कोणकोणते व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी शिवाजी महाराजांच्या हयातीत शिवाजी महाराजांना श्री विष्णूचा अवतार म्हटलेला आहे किंवा श्रीरामांचा अवतार म्हटलेला आहे किंवा शिवाजी महाराज या पृथ्वीवर अवतार धारण करून जन्माला आलेले आहेत असं म्हटलेलं आहे. या सगळ्यांबद्दलची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. खरं तर शिवाजी महाराज हे श्री विष्णूचा अवतार आहेत असं त्या काळच्या समकालीन लोकांना वाटलं. त्याच्या मागे कारण हेच आहे की त्या वेळची किंवा त्या शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीची हिंदुस्थानाची परिस्थिती ही त्या लोकांनी पाहिली होती आणि ती परिस्थिती पाहिल्यानंतर मग शिवाजी महाराजांच्या येण्यामुळे या हिंदुस्थानाची परिस्थिती ही सगळी बदलली आणि पुन्हा एकदा हिंदूंची एक नवीन पातशाही निर्माण झाली. ही सगळी गोष्ट त्या काळच्या समकालीन लोकांनी पाहिली होती आणि म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांनी श्रीरामांचा किंवा श्री विष्णूचा अवतार म्हटलेला आहे. त्या काळात जे लोकांचे छळ चालले होते ते छळ थांबवण्याची जर कुणामध्ये ताकद असेल तर त्या काळच्या लोकांना वाटत होतं की ही सगळी परिस्थिती जर कोणी बदलू शकत असेल तर कोणता तरी अवतार या पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल आणि तो अवतारच आपली या सगळ्या त्रासातून मुक्तता करू शकतो अशी त्या काळच्या लोकांची धारणा होती, समजूत होती. म्हणून त्या काळच्या लोकांनी शिवाजी महाराजांना एक अवतारी पुरुष म्हटलेलं आहे. भूषण हे एकटेच या रांगेमध्ये नाहीयेत तर भूषणांव्यतिरिक्त सुद्धा अनेक मंडळींनी शिवाजी महाराजांना श्रीराम श्री विष्णू म्हटलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात मोठं नाव म्हणजे स्वतः शिवाजी महाराजांचे पुत्र धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. या संभाजी महाराजांनी त्यांच्या बुधभूषण ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांबद्दल वर्णन करताना पहिल्या अध्यायामध्ये लिहून ठेवलेलं आहे कलिकाल भुजंग मावलीढ निखलम धर्मवेश विक्लमय जगतम परी रंशतो वतापो स शिवछत्रपती जयते जय. या श्लोकाचा अर्थ असा की या पृथ्वीला यावनी रूपी भुजंगाने म्हणजे सर्पानी या पृथ्वीला विळखा घातलेला आहे आणि या विळख्यापासून या पृथ्वीची मुक्तता करण्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांचा अवतार या पृथ्वीवर जन्माला आलेला आहे असं स्वतः बुधभूषणामध्ये संभाजीराजांनी म्हटलेलं आहे. त्याच्या पुढच्या 2 श्लोकांमध्ये सुद्धा संभाजीराजांनी म्हटलेले की बुद्धाचा अवतार हा सुद्धा आता होऊन गेलेला आहे आणि याच्यानंतर श्रीकृष्णाने जी प्रेरणा दिली होती ती प्रेरणा जर कोण पुढे चालवतंय तो शिवाजी महाराजांचा अवतार आहे असं संभाजी महाराजांनी त्यांच्या या बुधभूषण संस्कृत ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त संभाजी महाराजांनी 27 ऑगस्ट 1680 ला शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बाकरे शास्त्री नावाच्या एका मांत्रिकाला लिहिलेलं संस्कृत दानपत्र आहे. खरं तर हे संस्कृत दानपत्र हे 300 सेंटीमीटर लांब आणि 23.5 सेंटीमीटर रुंद असे इतकं मोठं हे संस्कृत दानपत्र आहे. 50-50 सेंटीमीटरचे 5 कागद जोडून हे संस्कृत दानपत्र निर्माण झालेले आहे आणि या संस्कृत दानपत्रामध्ये संभाजी राजांनी आपल्या
कुळाचं वर्णन केलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी मालोजी राजांचं वर्णन केलेलं आहे, शहाजी राजांचं वर्णन केलेलं आहे, शिवाजी राजांचं वर्णन केलेलं आहे आणि मग नंतर ते संस्कृत दानपत्र हे त्या बाकरे शास्त्रींना दिलेलं आहे। याच्यामध्ये या दानपत्रामध्ये स्वतः संभाजी राजांचा हस्ताक्षर आलेला आहे, त्यामुळे त्याची विश्वासार्हता ही आपल्या सगळ्यांना पटते। यामध्ये स्वतः संभाजीराजांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेले मतम्मे श्री शिवराज पुत्रस्य शंभुराज छत्रपते यदंत्रोपरिलेखितम आणि त्याच्या वरच्या भागामध्ये संभाजी महाराजांची पिंपळपाणी आकाराची राजमुद्रा आहे आणि त्यानंतर सगळं संस्कृत मध्ये असणारं हे दानपत्र आहे। त्याच्यामध्ये मालोजी राजांचं वर्णन करताना संभाजी राजांनी असं म्हणून ठेवलेलं आहे की मालोजी राजांना एक साक्षात्कार झाला आणि त्याच्यामध्ये पुढे लिहून ठेवलेलं आहे की करुणामय शंकराने कृपा करून त्यांच्या वंशामध्ये अवतार धारण केला। म्हणजेच काय तर शिवाजी महाराजांचा अवतार हा त्या भगवान शंकराचा अवतार आहे असं संभाजी महाराजांनी या संस्कृत दानपत्रामध्ये म्हटलेले आहे। याच्या पुढे शहाजी राजांचं वर्णन करत असताना संभाजी महाराजांनी म्हणून ठेवलेले की शहाजी महाराज हे कल्कीचा अवतार आहे। पुढे जाऊन आपल्या वडिलांनी अफजल खानाला फाडण्याचा जो काही पराक्रम केला त्या पराक्रमाचं वर्णन करत असताना संभाजी महाराजांनी पुढे लिहून ठेवलेलं आहे, ज्याने प्रबळ अफजल खानाला खासा उभारलेल्या मंडपात कुचलले, बिचवा चालवला, त्याच्या अंगातून उसळलेल्या रक्ताने ज्यांचा देह माकला, नरसिंह प्रकट झाल्यासारखे जे भासले, सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि पुढे शिवाजीराजांचं सगळं ते वर्णन केलेलं आहे। त्याच्यामध्ये शिवाजी राजांना संभाजी महाराजांनी नरसिंहाचा अवतार असं म्हटलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणकोणती व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी शिवाजी राजांना अवतारी पुरुष म्हटलेले आहे, त्यामध्ये आणखीन एक महत्वाचं मोठं नाव म्हणजे अज्ञानदास। अज्ञानदास हे शाहीर होते। शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं पारिपत्य केलं, अफजल खान फाडला आणि त्यानंतर शिवाजी महाराज हे पन्हाळगडच्या वेढ्यामध्ये अडकले। पन्हाळगडच्या वेढ्यातून शिवाजी महाराज सही सलामत सुखरूप बाहेर आले। बाजी प्रभूंनी घोडखिंडीमध्ये स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं, 300 बांधल सैनिक पडले आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी राजगडावर जखमनाम्याचा दरबार भरवला। जखमनाम्याचा दरबार म्हणजे काय तर युद्ध प्रसंगानंतर युद्धामध्ये जे कोणी वीर हे मरण पावलेले, वीरमरण ज्यांना आलेले त्यांच्यासाठी म्हणून आणि ज्यांच्यावर अनेक जखमा झालेल्या आहेत त्यांच्यावर मायेची फुंकर घालण्यासाठी म्हणून जो दरबार बोलवलेला असतो तो जखमनाम्याचा दरबार, ज्या दरबारामध्ये या सगळ्या लोकांचं कौतुक होत असतं, तो जखमनाम्याचा दरबार बोलवला होता आणि त्या दरबारामध्ये अज्ञानदास नावाच्या एका शाहिराला बोलवलं होतं आणि या शाहिरांनी स्वतः शिवाजी राजांसमोर हा पोवाडा सादर केला। यन केळकर यांच्या ऐतिहासिक पोवाडे या पुस्तकामध्ये या अज्ञानदासांची आणि त्यांच्या या पोवाड्याची माहिती मिळते। त्यामध्ये अज्ञानदासांनी त्यांच्या पोवाड्यामध्ये म्हणून ठेवलेलं आहे, अज्ञानदास विलवी श्रोत्याला राजा अवतरी जन्मला, नळ निळ सुग्रीव जांबुवंत अंगद हनुमंत रघुनाथाला, एकांती भांडण जैसे राम रावणाला, तैसे शिवाजी सरजा एकांती नाटपे कवनाला, दृष्टी पर्यास शिवाजीला कलीमध्ये अवतार जन्मला, विश्वाची जननी अंबा बोले शिवाजीला, मोठे भक्तांचे फळ महादेव भाकेला गोविला, जिकडे जाती तिकडे यश राजाच्या खडगाला, माता जिजाऊ बोलली अवतार पोटी जन्मला, पोटी अवतार जन्मला। या पोवाड्यामध्ये अज्ञानदासाने शिवाजी महाराजांची तुलना ही श्रीरामांशी केलेली आहे। नळ नीळ सुग्रीव हे जसे श्रीरामांच्या सोबत होते त्याचप्रमाणे जेधे आणि बांदल हे त्या युद्धांमध्ये शिवाजी महाराजांच्या सोबत होते, म्हणून शिवाजी महाराज हे ते श्रीरामाचा अवतार आहेत असं त्या अज्ञानदासांनी म्हटलेले आहे। याच्या व्यतिरिक्त आणखीन एक मोठा पुरावा आपल्याला सापडतो ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची तुलना या विष्णू देवाशी केलेली आहे। खरं तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेकानंतर एक 2 मुद्रा या शिवाजी महाराजांबद्दलच्या प्रसिद्ध आहेत। शिवाजी महाराजांची अष्टकोनी मुद्रा ही प्रचलित आहेच, पण याच्या व्यतिरिक्त संभाजी राजांची जशी पिंपळपाणी मुद्रा आहे तशी शिवाजी महाराजांची सुद्धा एक पिंपळपाणी मुद्रा आहे जिला भवानी मुद्रा संबोधलं जातं। या भवानी मुद्रेमध्ये शिवाजी महाराजांची तुलना विष्णू देवाशी केलेली आहे। त्या भवानी मुद्रेमध्ये असं म्हटलेलं आहे, पहिल्या ओळीत वरच्या भागावर लिहिलेलं आहे श्री महादेव आणि त्या खाली लिहिलेलं आहे श्री तुळजा भवानी, शिवन रूप
रूपेनो वर्मिमव तीर्णोय स्वयं प्रभु विष्णो एषा तदीय मुद्रा भूबळस्या भयप्रदा जयती। या राजमुद्रेचा अर्थ असा, श्री शिवाजी राजांच्या रूपामध्ये पृथ्वीवर अवतीर्ण झालेले हे स्वतः श्री विष्णूच आहेत। त्यांची ही मुद्रा संपूर्ण भूतलाला अभय देणारी आहे, तिचा जय जयकार असो। शिवाजी महाराजांची असलेली ही दुसरी राजमुद्रा, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची तुलना ही श्री विष्णूशी केलेली आहे। याच्या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांच्या हयातीत शिवाजी महाराजांच्या आदेशावरून कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर यांनी शिवभारत नावाच्या ग्रंथाची रचना केली। या ग्रंथामध्ये सुद्धा ठाई ठाई शिवाजी महाराजांची तुलना ही श्री विष्णूशी केलेली आहे। खरं तर तुम्ही तो ग्रंथ जर काढून वाचलात तर संपूर्ण ग्रंथ वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की शिवाजी महाराजांचं वर्णन करत असताना या कवींद्र परमानंदांनी स्वतःच्या डोळ्यासमोर स्वतः श्रीकृष्ण ठेवला होता आणि श्रीकृष्णाचं चरित्र जसं आहे तसंच शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिण्याचा प्रयत्न या कवींद्र परमानंदांनी केलाय। त्या संपूर्ण चरित्रामध्ये शिवाजी महाराजांची तुलना ही श्री विष्णूशी केलेली आहे, कल्की अवताराशी केलेली आहे आणि शिवाजी महाराजांची तुलना ही त्या श्रीकृष्णाशी केलेली आहे। श्रीकृष्णाच्या जशा बाललीलांचं वर्णन आहे तसंच शिवाजी महाराजांच्या बाललीलांचं वर्णन त्यांनी या ग्रंथामध्ये केलेले आहे। शिवभारतकाराने असं म्हटलेलं आहे, तो चिरण सा गर्भे पत्नी शहामहपती प्रभव विष्णू महाविष्णू मंचमूर्ती मधी धरत। याचा अर्थ असा की शहाजी राजांच्या पत्नीने सामर्थ्यवान अशा विष्णूचा अंश स्वतःच्या गर्भामध्ये धारण केलेला आहे। या व्यतिरिक्त आणखीन एका श्लोकामध्ये त्यांनी शिवाजी राजांचं वर्णन करताना असं लिहिलेलं आहे की मनुष्य देह धारण करून विष्णू अवतीर्ण झाला आहे आणि त्याचं जे तेज आहे त्या तेजाने रात्र सुद्धा दिवसाप्रमाणे प्रकाशमान झालेले आहे, असं अलंकारिक वर्णन शिवभारतकाराने शिवाजी महाराजांबद्दल केलेलं आहे। आणखीन एका श्लोकामध्ये शिवभारतामध्ये म्हटलेलं आहे, विष्णू रंशो विशेषण लोकपालांश संभव मनस्वी सुप्रसन्नात्मा प्रतापी विजितेंद्रिय। याचा अर्थ असा, तुळजाभवानीच्या प्रसादाने ज्याला राज्य प्राप्त झाले आहे तो महाप्रतापी महातेजस्वी विशेष करून विष्णूचा अंश हा अंशभूत झालेला आहे, म्हणजे या पृथ्वी तलावर जन्माला आलेला आहे, असं वर्णन या शिवभारतकाराने केलेले आहे। याच्या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांच्या समकालीन असणाऱ्या सभासदकाराने म्हणजे कृष्णाजी अनंत सभासद या सभासदकाराने आपल्या सभासद वक्रीमध्ये लिहून ठेवलेले आहे। जिजाबाईंना एके दिवशी साक्षात्कार झाला आणि जिजाबाईंच्या स्वप्नामध्ये स्वतः शंभू महादेव आले आणि त्या शंभू महादेवांनी आपणच अवतरलो आहे असं जिजाबाईंना सांगितलं, असं सभासदकाराने वर्णन केलेलं आहे। त्यामुळे सभासदकाराच्या मते सुद्धा शिवाजी महाराज हे अवतारी पुरुष आहेत असं आपल्याला इथे दिसून येतं। याच्या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांनी जो अफजल खान फाडला त्याबद्दल वर्णन करत असताना सभासदकाराने म्हणून ठेवलेलं आहे, मागे कौरवांचा क्षय पांडवी केला तेव्हा असा वीरांशी झगडा झाला, खासा खान राजाने एकांगी करून मारला। अफजल खान सामान्य नव्हे, केवळ दुर्योधनच जातीने होता, अंगाचा आणि बळाचाही तैसाच आणि दुष्ट बुद्धीनेही तैसाच। त्यास एकले भीमाने मारले, त्याचप्रमाणे केले। शिवाजी राजाही भीमच, त्यांनीच अफजल खान मारिला। हे कर्म मनुष्याचे नव्हे, अवतारीच होता, तरीच हे कर्म केले, यश आले असे झाले। शिवाजी महाराजांनी हे जे कर्म केलं हे कोणत्या तरी अवतारानेच केलं असं त्यावेळेच्या सगळ्या लोकांचं मत होतं। त्यामुळे सगळ्या इस्लामिक सत्तांना त्यांच्या छताडावर पाय देऊन स्वतःचं हिंदूंचं एक स्वतंत्र साम्राज्य करणं ही कपोलकल्पित वाटावी अशीच घटना होती आणि ती शिवाजी महाराजांनी सत्यामध्ये उतरून दाखवली। त्यामुळे त्या काळच्या लोकांना शिवाजी महाराज हे अवतारी पुरुष आहेत असं वाटत होतं। याच्या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये ज्यांनी कार्य केले ते रामचंद्रपंत अमात्य। या रामचंद्रपंत अमात्यांनी मराठ्यांचे एकूण 5 छत्रपती फार जवळून पाहिले आणि कोल्हापूरचे दुसरे संभाजीराजे, या दुसऱ्या संभाजीराजांनी रामचंद्रपंत अमात्यांना जी आज्ञा केली की तुम्ही आमच्या पूर्वजांबद्दल काहीतरी सांगा,
त्यामुळे त्यांनी तो आज्ञापत्र नावाचा एक ग्रंथ रचला. त्या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांची तुलना त्यांनी ब्रह्मदेवाशी केलेली आहे. ज्या प्रकारे ब्रह्माने ही सृष्टी निर्माण केली, त्याच प्रकारे शिवाजी महाराजांनी या यवनांचं राज्य असलेल्या पृथ्वीवर स्वतःचं राज्य निर्माण करून केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली, असं आज्ञापत्रामध्ये रामचंद्र पंत आमात त्यांनी म्हटलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जयराम पिंडे नावाचा एक कवी शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये होता. खरं तर हा जयराम पिंडे शहाजीराजांच्या दरबारात सुद्धा होता. शहाजीराजांकडून तो शिवाजीराजांकडे आला. 1670 पासून 1673 पर्यंत शिवाजीराजांना त्यांनी फार जवळून पाहिलं आणि त्यानंतर पुन्हा तो व्यंकोजी राजांकडे निघून गेला आणि व्यंकोजी राजांनी त्या जयराम पिंडेची भेट घेतली आणि व्यंकोजी राजांच्या दरबारामध्ये त्यांच्याच सांगण्यावरून जयराम पिंडेनी एक काव्यग्रंथ लिहिला. त्या काव्यग्रंथामध्ये शिवाजी महाराज हे कल्कीचा अवतार आहेत असं त्या जयराम पिंडेनी म्हटलेले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलेले आहे, शृणु तावन महाराज श्री शिवराजस्य ग्रजस्य ते चरितम देवराजस्य विष्णोरिव जगत प्रभो. याचा अर्थ असा की देवश्रेष्ठ आणि जगत प्रभू विष्णूच्या चरित्रासारखे असे आपल्या वडील बंधूंचे श्री शिवाजी महाराजांचे चरित्र आहे, ते मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही ऐका. त्यामध्ये पुढच्या श्लोकामध्ये म्हटलेले आहे, कल्किनो निष्कलंकस्य तुर्कश वरमर्दनम, म्हणजे निष्कलंक कलंकी तुर्कांचा म्हणजे यवनांचा नाश करण्यासाठी ज्यांनी या पृथ्वी तलावर शास्त्र पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे अवतार घेतलेला आहे, ते तुमचे वडील बंधू म्हणजे स्वतः शिवाजी महाराज. असे शिवाजी महाराजांचं वर्णन या पडनाला पर्वत ग्रहणाख्यानामध्ये केलेले. याच्या व्यतिरिक्त संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रामध्ये रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांचं वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलेले की तीर्थक्षेत्र मोडली, ब्राह्मणे स्थानभ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला, देव धर्म गो ब्राह्मण, करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली. याच्यामध्ये हृदयस्थ झाला नारायण म्हणजे काय, तर भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये जसं त्या श्रीकृष्णांनी या आपल्या सगळ्या मनुष्यांना जे वचन दिलेलं आहे, ते वचन कोणतं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या श्लोकाचा अर्थ काय, तर त्या भगवान श्रीकृष्णांनी या पृथ्वीवरच्या प्रत्येक मनुष्याला हे अभिवचन दिलंय की ज्या ज्या वेळी या पृथ्वीवर धर्माचा ऱ्हास होईल, त्या त्यावेळी देवा ब्राह्मणांच्या रक्षणासाठी आणि धर्माच्या पुनरुत्थानासाठी मी वेळोवेळी जन्म घेईल, हे सांगण्यासाठी म्हणून रामदास स्वामींनी हृदयस्थ झाला नारायण ही शब्द वापरलेले. याच्या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांशी समकालीन नसणारे पण त्यांचं मत काय आहे ते जाणून घेणं फार गरजेचं आहे. म्हणून सावरकरांनी सुद्धा शिवाजी महाराजांवर जी आरती रचली, त्या आरतीमध्ये सावरकरांनी सुद्धा शिवाजी महाराजांचं वर्णन करत असताना हेच म्हटलेले की शिवाजी महाराजांनी या पृथ्वीवर पुन्हा अवतार घ्यावा. इंग्रजांनी संपूर्ण हिंदुस्थान स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि अशा वेळी शिवाजी महाराजांवर या सावरकरांनी एक आरती रचली. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेले की जय देव जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरण आर्या ताराया. आणि शेवटच्या कडव्यामध्ये या सावरकरांनी लिहिलेले की त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो, पर्वशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो, साधू परित्राणाया दुष्कृती नाशाया, भगवन भगवद्गीता सार्थ कराया या. म्हणजे काय, त्या भगवद्गीतेमध्ये जसं श्रीकृष्णाने आपल्या सगळ्यांना वचन दिले परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता, म्हणजे साधूजनांच्या परित्राणासाठी आणि दुष्कृत्य करणाऱ्यांच्या विनाशासाठी मी वेळोवेळी जन्म घेईल, तेच शिवाजी महाराजांनी पुन्हा करावं असं सावरकरांचं मत आहे. ते त्यांनी या सगळ्या त्यांच्या आरतीमधून मांडलेले आहे. त्यामुळे शिवाजी महाराज हे अवतारी पुरुष आहेत असं माझ्या एकट्याच नाही, तर त्या काळापासून जे जे कोणी शिवाजी महाराजांच्या समकालीन आहेत त्या सगळ्यांचं हे एकच मत आहे. शेवटी काय, तर ज्या ज्या वेळी या पृथ्वीवरून धर्माचा ऱ्हास होईल आणि अधर्म वाढेल, त्या त्यावेळी देवाला सुद्धा जन्म घेणं हे भाग आहे. तुकोबारायांनी तेच म्हणलेले, तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी
देवाचाही अटी जन्म घेणे, म्हणजे देवाला सुद्धा जन्म घेण्याची अट ही आहे. ज्या ज्यावेळी धर्माचा ऱ्हास होईल त्यावेळी सुद्धा देवाला त्याची ही अट पाळावी लागेल. आणि या अटीप्रमाणे शिवाजी महाराजांचा जन्म या पृथ्वी तलावर झालाय, असं या सगळ्या समकालीन लोकांचं मत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शिवाजी महाराजांच्या समकालीन असणारे हे पुरावे आपल्या सगळ्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.